मस्त मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं देगावचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनलचा गुलाल पटकवलाय सुंदर या बैलानं. कुठला बैल आहे पाहूयात. नमस्ते दादा. नमस्ते. कोणत्या गावचं बैल आहे? गुळींचे गाव, बर. तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. रुबाब वेगळाच आहे त्याचं, म्हणजे ज्यावेळेस मगाशी फायनलला त्याला खाली घेऊन चाललेला एकदम अतिशय देखणा बैल आणि मोठ्या मापाचं बैल आहे. मोठ्या काय सांगेल त्याविषयी, काय सांगेल म्हणजे बैलाकडे बघून असं समाधान वाटते. बैल जरी घरी असला तरी भरपूर समाधान वाटतं त्याचा. दुसरं म्हणजे माझे वडील आहेत ते, म्हणजे मला जसं जेवढा जीव लावतात तेवढा पूर्ण जीव त्याच्यावर असतो. ते अक्षरशः म्हणजे एक दिवस सुद्धा राहू शकत नाही त्याच्याशिवाय. पुण्याला गेले तरी संध्याकाळी घरी बैलापाशी. मी पुण्याला असतो जॉबला, कंटिन्यू जॉबला असतो पुण्याला, पण वडील फक्त ह्याच्यासाठी थांबलेले आहेत. कसं मॅनेज करतो दादा? जॉबचं म्हटल्यावर हेक्टिक लाईफ असते आणि बैलगाडीचं म्हटल्यावर वेळ कसा गेला? क्षेत्रच असं आहे बैलगाडी क्षेत्र. खूप काय शिकून जाताना आपल्याला खूप म्हणजे बैलगाडीचा खूप नाद आहे, नादच असा आहे. त्यामुळे काय करणार. आता वडील सर्व देखभाल वगैरे करतात. वडील सगळे प्रॉपर देखभाल करतात. नियोजन वगैरे झालं मैदानाचं, एखादं मोठं मैदान झालं पायऱ्याचं वगैरे, त्यावेळेस कशा पद्धतीने चर्चा असते संपूर्ण टीमची वगैरे? नाही, प्रॉपरली आमचं कसं असतं, गायडन्स असतो. माझं भावासारखेच आहेत मयूर ड्रायव्हर आहेत, ज्याने आपला 2 नंबर गोल करून घेतलाय, आणि भूषण कर्णवर म्हणून ते दोघं जण नियोजन करतात. दोघांचं नियोजन झालं नंतर मला संध्याकाळचा फोन असतो की बाबा नियोजन झाले. ते नियोजन केलं की आम्हाला एवढा विश्वास आहे त्या दोघांच्यावरती की ते नियोजन केल्यानंतर मी काहीच विचारत नाही बाबा कुठला बैल आहे काय काय. 2 खामक्या माणसं म्हणजे अशी माणसं आहेत की जीवाभावाची आहेत. म्हणजे पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास. म्हणजे आपण काय बघायचंच नाही, त्यांच्यावरती सगळं संपवून दिलेलं आहे. पाठीमाग पण एक नंदी आहे, त्याचं नाव काय? तो पण गुलालात राहिला. तो ह्याच्या बरोबरच राहिला, घरची गाडी पाहिली. अरे वा. आणि त्याचं नाव काय म्हटलं? मोर्या म्हणून. मोर्या. दोन्ही खिलार पहिल्यापासून खिलारच ची आवड आहे का कसं काय? मैसुरी पण कोण? नाही, मैसुरी नाही, पहिल्यापासून आपल्याला व्हाईट गोल्डच आवडते. गरीबी व्हाईट गोल्ड. हा, म्हणजे वाईट म्हणजे खिल्लारच आपल्याला लागतं आपल्या दावणीला. पहिल्यापासून पण तापट आहे जरा. नाही, खूप तापट आहे. ह्याला आता धरलाय म्हणून. कारण त्याचं म्हणजे ती पण वैतकलेली असतात बैल दिवसभर, त्यांना पण ते काय बोलू शकत नाही, मुख्य जनावर आहेत. पण तापट आहे का म्हणजे असं दावणी? नाही, कसं आता आपण 3 फरक पिळून आलो ना, जास्त बैल जास्त आता गरम आहे, सकाळपासून काय खाल्लेलं नाहीये, तर त्यामुळे फक्त थोडेसे गरम झालेले आहेत, बाकी नाही काय. म्हणजे दावणीला तसा एकदम व्यवस्थित, काय अडचण नाही. ड्रायव्हर पण आहेत आपल्या ड्रायव्हर साहेब. नमस्कार. नाव काय आपलं? मयूर ड्रायव्हर गुळूंचे. आज काय जिद्दच केली म्हणावं लागेल? जिद्दच काय हातच काय पराक्रम लागलं होतं. 4 टाके पडले. महिना झालं नाहीच मी गाडी हाणत मैदानात. त्याच्या अगोदर भरपूर गुलाल आहेत, आणि आता मध्ये जरा हे झालं लागलं होतं म्हणून जरा रेस्टोरच होतो. आता काय जखम बरी झाली? डॉक्टरांनी सांगितलंय का या मैदानामध्ये काय? नाही, जखम आता 2 दिवस झालं टाके काढलेत, आणि आज सुद्धा ड्रायव्हरच सकाळपर्यंत ड्रायव्हरच बघत होतो आम्ही की ड्रायव्हर बघावंच लागेल आपल्याला. जसं इथून मागं बघितलं तसंच बघावं लागेल ड्रायव्हर. तर ड्रायव्हर का आले नाहीत, मग म्हणले आज स्वतःच बसावं लागेल, आणि आपलाच घरचा बैल आहे त्यामुळे दोन्ही बैल घरचे आणि दादा म्हणतील घरचं पण ड्रायव्हर पण घरचाच, आणि मालक स्वतः मालक. त्यामुळे मग म्हणलं जाऊ द्या. मग रुमाल 3 फेऱ्या रुमाल बांधून हाणली गाडी हाताला. आणि मला तर वाटतं 100% विश्रांतीच काळजी नाही, विश्रांती घ्यायला विश्रांती घ्यायला लावली, पण आता घरचा आहे त्यामुळे त्याला बी थांबवलं नाही. तो म्हणलं मी हाणतो गाडी, मला लागलं तरी चालेल. ही आवड पहिल्यापासूनच का? नाही, पहिल्यापासूनच पहिल्यापासून. पण आपल्याला कसं जुळून येत नव्हत्या गोष्टी, काही गोष्टी पैरे वगैरे बरं लहानपणापासून सांभाळाय, जेव्हापासून आदत होता, बारका होता तेव्हापासून सांभाळला. त्याच्यामुळे क्वार्टरचे फायनल व्हायच्या, क्वार्टर फायनलला आदत घेऊन म्हणजे 5 ते 6 गुलाल झाले त्याचे. पण मोठ्या मैदानात तो गुलाला तसा राहत नव्हता, कारण की पैरेच मिळत नव्हते त्याला. कुठून घेतलं याला? कसं? वरवड मध्ये घेतलाय. आणि आदत असताना घेतला म्हणजे शिकवणी वगैरे लहानपणीपासून? सकाळपासून म्हणजे ओव्हरऑल सगळं शिकवणी वगैरे सगळं दिली आपण त्याला. कोणत्या बैलासोबत पाहण्याची इच्छा आहे त्याला, म्हणजे पळताना असं म्हणजे इच्छा असतेच प्रत्येक बैलगाडी मालकाची? मी आवर्जून प्रश्न विचारतोय म्हणजे पण काय इच्छा असते एक मनामध्ये कुठल्या? नाही, एकच देव आहे आपला फक्त बकासूर. त्याच्याबरोबर आपल्याला पाहायची 100% आहे. बकासूर बरोबर फक्त पाळताना फक्त तेवढी एक इच्छा आहे, फक्त तेवढी इच्छा कंप्लीट झाली की झालं आपलं. ते मैदानाचं जे काय ते सार्थक झालं आपलं.
पूर्वी कोणत्या कोणत्या नंदी सोबत पाहिला सीझन मध्ये, चालू सीझन मध्ये? चालू सीझन मध्ये आता म्हणजे कोणत्या बैलांसोबत पाहिलं? आता पहिला गुलाल तर त्याच्याबरोबरच झाला मोऱ्या मोऱ्या बरोबर, हा. त्याच्याबरोबर पहिला गुलाल झाला. नंतर बच्चन म्हणून आहे वडकीतला, हा. त्याच्याबरोबर झाला. आणि दुसरा परत आता तिसरा गुलाल मोऱ्या बरोबर. 10 दिवसामध्ये 3 गुलाल घेतले बैलांनी. अरे वा. मित्रांनो, खूप सुंदर पळतोय नंदी आणि नक्कीच ही मोठी मुलाखत घेऊयात दावणीला कधी योग नक्की, आला नक्की. तर. आणि शुभेच्छा राहतील पुढच्या वाटचालीसाठी. तुमचा नंबर द्या म्हणजे पायऱ्याला कॉन्टॅक्ट करतील बैलगाडी. नंबर माझा 7066369168. कोणत्या खांदी पळतो? दोन्ही खांदी पळतो आतमध्ये. आणि पाठीमागचा मोर्या तो दोन्ही खांदी पळतो. दोन्ही नंदी त्यांच्या घरचेच आहेत मित्रांनो. आणि नक्कीच पैरे जर चांगला लागला काही इतिहास घडवू शकतात एवढी ताकद नाही, आहे. 100% गाडी इतिहास घडणार. कारण आज पण दुसरा क्रमांक केला त्यांनी. दुसरं काम केलं. धन्यवाद.